मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे ती सुरेखेचा योजना चांगलं आहे, काही हरकत नाही, उत्तम आहे. परंतु नुसते मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही, माय बहिणीला तिच्या शीलाबद्दल सुद्धा अभिवचन दिलं पाहिजे. तुझ्या केसाला कोणी धक्का लावला त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल असं तुझ्यासाठी माझं शासन असेल. तुझा श्वासोश्वास स्वर्गात सुरू होईल, हे तर नाही राहणार. माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना आहे, तुम्ही ही योजना हे करा. ह्या देशात वयाचा काय संबंध, माता भगिनींचा अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याशी करणं ही फरक, ज्याला स्वर्गवासी व्हायची तातडी आहे त्यांनीच करावा, हे लोकांच्या लक्षात येईल अशा शिक्षा पाहिजेत. आणि खरं सांगू का, शासनाने हा नियम करावा न करावा त्यांनी करावा, पण माझं स्वतःचं मत असं की लव जिहाद हा उघडा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा हलकट धंदा आहे. ते बलात्कार हा लव जिहाद हे जो करील, शिवछत्रपतींनी रांजाच्या पाटलाला बोलवून 3 वेळा, तिसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणले तू पाप केलं आहेस. मी केलं नाही म्हणला. पाप केलेस. मी नाही केलं म्हणला. तू खरं बोल, पाप केलेस. तसं म्हणला परत नाही, चुकलं चुकलं नाही. पाप कबूल केलं. कोपरापुरचे हात, गुडघ्याचे पाय, धडापासून मस्तक वेगळं करा आणि याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गावंदरीच्या पलीकडं कोल्या कोत्राने खायला घाला. शिवछत्रपतींचा जो, कारण त्या रांजाच्या पाटलांनी दुपारी 12 वाजता सगळे शेतावरती कामाला गेल्यानंतर ती एकटीच आहे असं बघून तिच्यावरती अत्याचार केला होता. शिवछत्रपतींचे हे जे वर्तन आहे ते संबंध देशाने देवमस्तकी धरावा, तशी ही विलक्षण परावी आणणारी रखमाई समान ही साक्षात माता आहे, हे धरूनच राष्ट्र चाललं पाहिजे. याचं भारतमाता की जय या घोषणेचा काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हाकतायत. मोठा कुशल, हिम्मतवान, देशभक्त, धडाडीचा, लोकहितासाठी अखंड जागरूक असलेला असा सगळा महाराष्ट्र शासनाचा संसार ते चालवत आहेत. राष्ट्र म्हणल्यानंतर दर दिवशी नवनवीन समस्यांची पालवी समाजाच्या जीवनवृक्षाला फुटत असते. त्या समस्यांच्यावरती रामबाण उपाय योजणं हे शासनकर्त्यांचं काम चांगलं पार पाडतात. आज आपण जमलो ते समाज मनाचं मनोगत जे काही चालू असेल त्याच्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या अंतःकरणाचा, वृत्तीचा, प्रवृत्तीचा, मनस्थितीचा, ध्येयवादाचा, इच्छाकांक्षेचा, कार्यकर्तृत्वाचा, ध्येय धोरणाचा समाज बनावा म्हणून चाललेल्या कामातून जे काम आम्ही करतो त्याचा वेध घेण्यासाठी तुम्ही पत्रकार मंडळी इथं आलेले आहात. पत्रकार हा समाजाला कायम जागा ठेवणारा, दिशा देण्याची इच्छा असलेला, धोरणी वृत्तीचा, चाणाक्ष वृत्तीचा असतो. आपण जाणीवपूर्वक एकत्र आलो. आपण बोलूया.
केंद्र सरकारनं अशा परिस्थितीमध्ये काय पावलं उचलावीत असं वाटतं आपल्याला? केंद्र सरकार निवेदनची 20 तारीख आहे. 20 आहे का? अशी पावलं उचलावी की तिथं चाललेला जो नंगानाच आहे आणि हिंदूंच्यावरती अत्याचार होत आहेत ते बटन दाबल्यानंतर दिवा लागतोय आणि बटन दाबल्यानंतर दिवा बंद होतोय, तसं पटदिशी लोकांच्या लक्षात येईल अशी पावलं उचलली पाहिजेत. आणि ती उचलण्याचं कौशल्य, मनोधैर्य 101% आता भारताच्या सरकारमध्ये आहे, ते त्यांनी करावं. त्यांचे सल्लागार डोवालसारखे त्यांचे जे सैनिकी राष्ट्रीय सल्लागार आहेत अशांच्याकडनं ते घेऊ शकतात. इथल्या हिंदू बांधवांना भारतामध्ये सुरक्षितपणे आणावं अशी काय आपली मागणी आहे का? कारण तिथं आता पण आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतात अशी परिस्थिती आहे. तर हे हाताळलं जाते का सरकारकडून व्यवस्थित? आरक्षणाचा मुद्दा आपल्या ह्याच्यात नाही आहे. आपण आता सध्या महाराष्ट्रातल्या व्यवस्थित बरोबर आहे, पण हा विषयांतर होतोय. आपली पत्रकार परिषद ही सध्या बांगलादेशमधल्या घटना या विषयावर आणि खरं सांगू का, आमचे हे प्रमुख आहेत अविनाश बापू, तुम्हीच महाराष्ट्राचं त्यांनी होकार दिला. सांग, मराठा आरक्षण हा मुद्दा कलीचा मुद्दा आहे. जास्त बोलत नाही. आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे. त्याच्यात प्रवेश वाघा सिंहांनी मागावा का? वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निःशुल्क असलं तरीसुद्धा जावं का? एखादं ग्लायडिंग सेंटर आहे, विमान उडवण्याची कला, त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लब माशांनी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे, जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहांनी संबंध जंगल सांभाळायचं आहे. उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात बिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत. त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या